नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी गोकर्णाचं झाड पाहिलं आहे का? दिसायला साधं, पण या झाडाला जेव्हा फक्त फुलं लागतात तेव्हा तो क्षण अत्यंत दुर्मिळ आणि भाग्यशाली मानला जातो. का बरं? कारण या फुलामध्ये दडलेली शक्ती इतकी मोठी आहे. आयुर्वेद सांगतो ती संजीवनी बुटीलाही फेल करू शकते. हो, चुकून हे फूल झाडाला वाळू देऊ नका, कारण योग्य वेळी तोडून घेतलं तर तुमच्या आयुष्याला अमूल्य फायदा देतं. पण जर दुर्लक्ष केलं तर हातातून मोठं भाग्य हे निसटून जातं. मित्रांनो बघा, गोकर्णाचं फूल हे आपल्याला आता प्रत्येक जागी दिसायला लागतं. आता तर असं झालंय, बऱ्याच लोकांच्या घरात किंवा घराच्या अंगणात हे गोकर्णीचं रोपटं किंवा हे गोकर्णीचं फूल आपल्याला बघायला मिळतं. पण त्या लोकांना त्याचा असा चमत्कारी फायदा, त्यापासून होणारे हे आपल्याला फायदे अजूनही माहिती नाही. मित्रांनो, गोकर्णीचं फूल जर तुमच्या घराच्या अवतीभोवती किंवा तुमच्या घराच्या शेजारी कुठं दिसलं तुम्हाला, तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमचं पूर्ण जीवन बदलून टाकेल. आरोग्याची कशीही समस्या असू द्या, संजीवनी बुटीसारखं हा फूल चमत्कार करेल. होय मित्रांनो, आजच्या या कलियुगातील संजीवनी बुटी या गोकर्णाच्या फुलाला म्हटलं जातं. आणि हे निळ्या कलरमध्ये असो किंवा पांढऱ्या कलरमध्ये असो, पण हे जर तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या गावामध्ये कुठेही असेल, तुम्हाला दिसलं असेल, तर आत्ताच त्याला तोडून घ्या. कारण मित्रांनो बघा, याचा तुम्हाला जे फायदा होणार आहे ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. चला बघूया काय काय गोष्टी होणार आहेत. त्याआधी आपण हे बघूया की गोकर्णाचे धार्मिक महत्त्व काय. गोकर्णीचं फूल भगवान शिवाला, विष्णूला आणि खास करून गणेशाला अतिशय प्रिय मानले जाते. या फुलाला शास्त्रात पवित्र पुष्प म्हटलं गेलं आहे. एकच फूल सापडलं तरी पूजा अर्चनेमध्ये अर्पण केल्यास घरातील नकारात्मकता नाहीशी होते. फुलाचे आयुर्वेदीय गुण. गोकर्णाचं फूल हे औषधी आहे. मेंदूची कार्यक्षमता वाढवते, स्मरणशक्ती सुधारते, डोळ्याच्या समस्या, त्वचे संबंधित विकार, तणाव यामध्ये या फुलाचे अर्क औषधासारखे काम करतात. गोकर्ण फुलाचे गूढ फायदे आहेत. घरात हे फूल ठेवलं तर वाईट शक्ती जवळ येत नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी गोकर्णाचं एक फूल धनाच्या ठिकाणी ठेवल्यास धनप्रवाह वाढतो असं मानलं जातं. जर एखाद्या रोग्याला हे फूल योग्य विधीने दिलं तर त्याची प्रकृती सुधारते असं आयुर्वेद सांगत असतं. मित्रांनो, संजीवनी बुटीलाही फेल करतं का खरंच हे फूल? बघा मित्रांनो, घरात हे फूल ठेवलं तर यामुळे आपल्या घरात वाईट शक्ती अजिबात येत नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी गोकर्णाचं एक फूल धनाच्या ठिकाणी ठेवल्यास धनप्रवाह वाढतो असं मानलं जातं. जर एखाद्या रोगाला हे फूल योग्य विधीने दिलं तर त्या रोगाची प्रकृती हे नेहमी सुधारते. कारण हे फूल फक्त शरीरालाच नाही तर मन आणि आत्म्याला ऊर्जा देतं. ज्याच्या घरी हे फूल सापडतं त्याच्या जीवनात एक अनोखी सकारात्मक शक्ती प्रवेश करते. म्हणूनच ऋषी, तांत्रिक आणि आयुर्वेदिक वैद्य हे फूल अमूल्य मानतात. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला गोकर्णाच्या झाडावर असं फूल जर दिसलं, ते निळ्या रंगाचं असो किंवा पांढऱ्या रंगाचं असो, तर त्याला तोडून घ्या. कारण यानंतर जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे, त्या फुलासोबत त्या गोष्टी केल्याने तुम्हाला याचा तुमच्या आरोग्यावर खूप अप्रतिम असा फायदा जाणवेल. बघा मित्रांनो, तुमच्या आयुष्यासंबंधित जे काही तुम्हाला रोग असतील किंवा जे काही आजार असतील, ते छोटे असू द्या अथवा मोठे असू द्या, या गोकर्णाच्या फुलाने पूर्णपणे दूर होतील. मित्रांनो, बऱ्याच लोकांना गोकर्णाच्या फुलाबद्दल व त्यापासून होणाऱ्या फायद्याबद्दल माहिती आहे. काही लोकांना तर हे सुद्धा माहिती असेल की या गोकर्णाच्या फुलाचा चहा करून पिल्याने त्यांची सर्दी, खोकला, ताप अशा वस्तू त्यांना म्हणजे जे आजार आहे ते त्यांच्यापासून लवकर निघून जातात. होय मित्रांनो, याची पद्धतसुद्धा अगदी मी काही शब्दात सांगतो. बघा, 2 ते 3 गोकर्णीचे फुलं घ्यायचे आहेत. त्याला चांगलं स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ते पाण्यामध्ये टाकून त्याला गरम होऊन उकळायचं आहे. जेव्हा त्या पाण्याचा रंग निळा होईल तेव्हा त्यात साखर टाकून ते आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. त्याचा चहा अगदी मस्त होतो. पण जेव्हा ते चहा पितो त्यावेळेला ते फुलं काढून घ्यायची आहे. पण मित्रांनो, हे झाला साधा उपाय, पण याचे अजून काही असे उपाय आहेत जे बऱ्याच जणांना माहिती नाही आणि तेच तर महत्त्वाचे उपाय आहे. हे उपाय जर तुम्ही करून बघितले तर याचा तुम्हाला खूप जास्त चांगला फायदा होईल. चला बघूया कोणते आहेत ते उपाय. पण या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा.
मित्रांनो, या गोकर्णाच्या फुलाचा एक असा उपाय आहे जो की ग्रंथामध्ये आणि अशा पुस्तकामध्ये सांगितला जातो की हे जे गोकर्णाचे फुलं आहे, जर एखाद्या व्यक्तीला ताप आली असेल तरी आपल्याला हे 7 ते 8 फुलं घ्यायचं आहे, एका मायेला बांधायचे आहे. म्हणजे एका छोट्याचं जे दोरी राहते घरात, आपण ज्याने कपडे वगैरे शिवतो त्या प्रकारच्या एका दोरीला बांधायची आहे आणि गळ्यात घालायची आहे. आणि 2 ते 3 तास ठेवल्यानंतर, असा काही वेळ तर माहिती नाही पण 2 ते 3 तास असा म्हटलं जातो, त्या वेळेपर्यंत जर हे ठेवलं तर आपली ताप हे लवकरात लवकर निघून जाते असं त्या ग्रंथामध्ये सांगितलं गेलेलं आहे. पण मित्रांनो, हे विषय आहे ग्रंथाचा, पण याच्यात आपण फायदे बघूया. बघा, या गोकर्णाच्या फुलाचा जर तुम्ही चहा बनवून प्याल तर याने तुमची शुगर कंट्रोलमध्ये येते. प्रत्येक गोष्ट जशी की ॲसिडिटी वगैरे सुद्धा बरी होते असं म्हटलं जातं. या गोकर्णाच्या फुलाचा चहा बनवणं अगदी सोपं आहे. मित्रांनो बघा, जेव्हा तुम्ही गोकर्णाच्या फुलाचा अर्क काढून त्याचा चहा बनवून पियाल तेव्हा गोकर्णाच्या फुलाचा अर्क काढून पिल्याने मेंदूत ताजेपणा राहतो, एकाग्रता वाढते, ताणतणाव कमी करते. याच्या चहामध्ये ब्ल्यू टी म्हटलं जातं. त्याच्यात अँटी स्ट्रेस गुणधर्म असल्याने मन शांत होतं, याने आपली दृष्टी सुधारते. आयुर्वेदानुसार गोकर्ण फुलाचे सेवन डोळ्यांची दृष्टी व दूरदृष्टी म्हणजे वाढवत असतात. त्वचा व केसांसाठी सुद्धा लाभदायी मानला जातो. गोकर्ण फुलांच्या आकारात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्याला त्वचेला तेज येते व केस गळणे कमी होते. याने आपला जे हे आहे मधुमेह यावर सुद्धा नियंत्रण येते. सोबत मित्रांनो, याचे अजून सुद्धा फायदे आहेत. याच्या अर्काने लिव्हरमधील टॉक्सिन्स कमी होतात व पचनक्रिया सुधारली जाते. त्याचबरोबर गोकर्ण फुलामध्ये फ्लोरोवंडिएट्स असलेल्या शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. मित्रांनो, यानुसार आपल्याला हृदयासाठी सुद्धा हे हितकारक मानलं जातं. याने आपलं हृदयसुद्धा निरोगी राहतं असं मानलं जातं. मित्रांनो, गोकर्णाचे फुले अत्यंत फायद्याचे मानले जात असते. मित्रांनो बघा, आता महत्त्वाचा फायदा म्हणजे गोकर्ण फुलाची पेस्ट करून लावायची. म्हणजे पेस्ट कशी तयार करायची ते सुद्धा बघूया. त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल. ताजी गोकर्णाचे 7 ते 8 फुले, थोडंसं स्वच्छ पाणी, गुलाबजल आणि बस एवढंच लागणार आहे. किंवा सोबत आपल्याला एखादा खलबत्ता किंवा मिक्सर लागणार आहे. आपल्याला गोकर्णाचे चांगले फुले धुवून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये ही फुले टाकून, थोडं पाणी टाकून, गुलाबजल टाकून त्याचा बारीक बुका करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचा पेस्ट होईल. ही पेस्ट लगेच वापरायची, जास्त वेळ साठवून ठेवायची नाही. ही पेस्ट आपल्या त्वचेवर आपण लावू शकतो. पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास पिंपल, डाग, ब्लॅक हेड कमी होतात. त्वचा उजळते आणि तलेजरदार होते. सोबत मित्रांनो, याचा आपल्या चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटं लावून कोमट पाण्याने धुवून टाका. याचा आपल्या चेहऱ्यावर चांगला परिणाम मिळतो. गोकर्णाचं पेस्ट हे आपल्या केसाला लावल्याने याने केस गळती कमी होते, याने कोंडा कमी होतो आणि केस दाट होतात. यामुळे आपल्याला भरपूर फायदा होतो. जर ते एखाद्या जखमेवर लावला किंवा सुजावर लावला तर गोकर्णाच्या फुलाची पेस्ट जखमेवर किंवा सुजांवर लावला तर ते आपल्याला नक्की त्या जखममध्ये राहत देते. सूज व वेदना कमी होतात. मित्रांनो, याचा भरपूर फायदा आहे. गोकर्णाच्या फुलाचा तुम्ही एवढा फायदा कधी ऐकला सुद्धा नसेल. होय मित्रांनो, आणि हे जे आहे ते पूर्णपणे विज्ञानाने सांगितलेलं आहे. म्हणजे याने तुम्हाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही. गोकर्णाच्या फुलाचा जर तुम्ही हे उपाय करून बघितले, आरोग्यासाठी जे आपल्याला या फुलामुळे फायदे होतात ते जर तुम्ही वापरून बघितले, तुमच्या घरी करून बघितले तर याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम मिळेल. बघा मित्रांनो, बऱ्याच लोकांना गोकर्णाच्या या फुलाबद्दल खूप सारे वेगवेगळे उपाय और आयुर्वेदिक उपाय भरपूर गोष्टी माहिती आहेत. तुम्हाला जर काही माहिती असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. व यापैकी कोणता उपाय तुम्ही केला आहे का कधी ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.